Hello everyone, welcome to e-learning platform of Civil Engineering Department. Today we are going to study lift irrigation scheme. So the unit outcome of today's lecture, select the irrigation system relevant to the given site condition. दिलेल्या साईट कंडिशनला कोणती इरिगेशन सिस्टीम सिलेक्ट करायची किंवा करता येईल याचा आपण स्टडी करणार. What is meant by lift irrigation? When the source of water is lower than the area to be irrigated, then the water is to be lifted by artificial means, and the process of lifting water from lower to higher level is called lift irrigation. तर लिफ्ट इरिगेशन याचा अर्थ असा, जो सोर्स ऑफ वॉटर आपला लोअर लेवलला असेल, आणखीन जो एरिया आपल्याला इरिगेट करायचा आहे तो हायर लेवलला असेल, तर लोअर लेवलचं पाणी हायर लेवलला नेण्यासाठी आपल्याला ते पाणी काय करावं लागेल, लिफ्ट करावं लागेल. आणि त्यासाठी आपण मग इंजिन वापरेन किंवा इलेक्ट्रिक मोटर वापरून आणि लिफ्ट केलं जाईल, यालाच आपण लिफ्ट इरिगेशन म्हणणार. This situation occurs when the area to be irrigated is at higher level than the canal or reservoir. ही सिच्युएशन कधी येतं की जो एरिया आपण इरिगेट करणार तो हायर लेवलला असेल, आपला जो कॅनॉल असेल किंवा रिझर्वायर असेल किंवा जो आपला सोर्स ऑफ वॉटर असेल त्याच्या हायर लेवलला आपला इरिगेटेड एरिया असेल, तर ही अशी कंडिशन येते. When merely through gravity it is not possible to divert flow of water to irrigate land. Similarly, on higher banks of contour canal, the area cannot be irrigated by gravity. In such cases, lift irrigation system is installed. तर कॅनॉलमधून ज्यावेळी पाणी देतो, ज्यावेळी कॅनॉलच्या पेक्षा आपला इरिगेटेड एरिया लोअर लेवल असेल तर कॅनॉलमधून डायरेक्ट डायव्हर्ट करून पाणी दिलं जातं. पण तोच जर कंटूर हायर लेवल असेल की जो एरिया इरिगेट करणार, तर त्या केसला आपल्याला पाणी हे लिफ्टच करावं लागेल, त्याला ग्रॅव्हिटीनं पाणी देता येत नाही. तर त्या केसला आपण लिफ्ट इरिगेशन स्कीम वापर. ॲडव्हान्टेजेस ऑफ लिफ्ट इरिगेशन. फर्स्ट, इफिशियन्सी. द ऑप्टिमम यूज ऑफ वॉटर इज अचीव्ड अँड दस इन्क्रीज इफिशियन्सी. तर पाण्याचा वापर हा ऑप्टिमम होतो लिफ्ट इरिगेशनमध्ये, त्यामुळे इफिशियन्सी वाढते. नेक्स्ट आहे प्रिव्हेंट्स वॉटर लॉगिंग. लिफ्टिंग ऑफ वॉटर फ्रॉम वेल्स टू वेल्स हेल्प्स टू लोअर द ग्राउंड वॉटर टेबल अँड दस अवॉइड्स वॉटर लॉगिंग. एखाद्या एरियामध्ये समजा इथं स्केचमध्ये दिसते की वॉटर लॉगिंग झालेलं आहे, इथं जर आपण एखादी वेल किंवा एखादी विहीर काढली तर त्या विहिरीमध्ये सगळं जे वॉटर लॉगिंग झालेलं ते पाणी पर्क्युलेट होऊन एकत्र होईल आणि तेच पाणी आपण परत शेतीला वापरू. म्हणजेच काय, जर आपण ट्यूबवेल किंवा विहीर घेतली तर आसपासच्या एरियातील पाणी हे पर्क्युलेट होईल आणि त्या एरियामध्ये वॉटर लॉगिंग होणार नाही. इट प्रिव्हेंट्स वॉटर लॉगिंग. दॅट इज द अनदर ॲडव्हान्टेजेस ऑफ. नेक्स्ट ॲडव्हान्टेज दॅट इज लोकल कंट्रोल. ॲज इट इज ऑपरेटेड मॅन्युअली, farmers can utilize water in proper manner and thus optimum use of water is achieved. तर शेतकरी स्वतः ही स्कीम कंट्रोल करत असतात आणि ऑप्टिमम यूज, पाण्याचा मॅक्झिमम ते वापर करतात. तर हा लोकल कंट्रोल आहे, तो एक ॲडव्हान्टेजेस आहे. नेक्स्ट ॲडव्हान्टेज, युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. द वॉटर फ्रॉम मच बिलो द ग्राउंड इज ऑल्सो युटिलाइज्ड फॉर इरिगेशन पर्पज अँड दस हेल्प्स इन प्रॉपर युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. तर ट्यूबवेल किंवा बोरवेल घेऊन किंवा विहीर घेऊन आपण ज्यावेळी पाणी लिफ्ट इरिगेशन स्कीम करतो, तर तो युटिलायझेशन ऑफ रिसोर्स अजून एक वाढतो. नेक्स्ट दॅट इज इन्व्हेस्टमेंट. ऑन स्मॉल केस वेअर एरिया टू बी इरिगेटेड टू स्मॉल एक्सटेंट, फार्मर्स कॅन डग बोर वेल जस्ट ₹15,000 to 20,000 ओनली अँड हेन्स इनिशियल इन्व्हेस्टमेंट इज लो. ज्या एरियामध्ये बोरवेल किंवा विहीर काढून लिफ्ट इरिगेशन करतात त्या ठिकाणी कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये त्या शेतीला पाणी सप्लाय.
Then disadvantages of lift irrigation: presence of harmful salt. If irrigation is particularly from well, जर विहिरीतून पाणी आपण घेत असेल, इट मे कंटेन हार्मफुल सॉल्ट विच इज हार्मफुल टू क्रॉप्स. काही काही ठिकाणी पाण्यामध्ये हार्मफुल सॉल्ट असतात आणि ते पिकांना हार्मफुल असतात. हा एक डिसॲडव्हान्टेज आहे. दुसरा डिसॲडव्हान्टेज अनइकॉनॉमिकल. द पंपिंग युनिट्स मे बी रिक्वायर फ्रिक्वेंट मेंटेनन्स अँड दस इन्क्रीजेस कॉस्ट ऑफ स्कीम अँड लीड्स टू स्कीम अनइकॉनॉमिकल. तर पंपिंग युनिट जे असतात त्यांचा मेंटेनन्स हा नेहमी करावा लागतो. हा मेंटेनन्स काय होतं, टोटल कॉस्ट इन्क्रीज होते. नेक्स्ट आहे लो डिपेंडेबिलिटी. द वर्किंग ऑफ पंप्स डिपेंड्स ऑन द पॉवर अँड इट्स मेकॅनिकल मेंटेनन्स. जे पंप्स आहेत ते पॉवर, इलेक्ट्रिसिटी आणि मेकॅनिकल मेंटेनन्सवरती अवलंबून असतात. फेल्युअर ऑफ लिफ्टिंग डिव्हाइसेस कॉजेस हार्म अँड फार्मर्स हॅज टू डिपेंड ऑन सम अदर पर्सन. नेक्स्ट डिसएडवांटेज, that is increase manure requirement. If water is lifted from well, it is always clear water with no organic matter. जे आपण विहिरीतून पाणी घेतो त्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर नसतात. दस इट्स फर्टिलायझिंग व्हॅल्यू इज नील. म्हणजे म्हणजे खतांचं प्रमाण फारच कमी असतं. हेन्स रिक्वायरमेंट ऑफ मॅन्युअर इन्क्रीजेस इफ वेल वॉटर इज यूज. जर आपण विहिरीचं पाणी वापरत असेल तर त्याच्यामध्ये वेगळं मॅन्युअर खतं आपल्याला जास्त द्यावी लागतात. तर हा एक डिसॲडव्हान्टेज आहे. नेक्स्ट लेस डिस्चार्ज. डिस्चार्ज फ्रॉम वेल इज लेस ॲज कम्पेअर्ड टू कॅनॉल विच इज सुटेबल ओनली फॉर स्मॉल. देन कंपोनंट पार्ट्स ऑफ लिफ्ट इरिगेशन. प्लस त्याची इनटेक चॅनेल. हा चॅनेल आपण नदीमध्ये लोअर लेवल ज्यावेळी पाण्याची जाते त्यावेळी ह्या चॅनलमधून पाणी आपण इनलेट चेंबरमध्ये घेणार. त्यासाठी हा इनटेक चॅनल केलेला असतो. नेक्स्ट आहे इनलेट चेंबर. तर नदीच्या रिव्हर बेडमध्ये हा इनलेट चेंबर कन्स्ट्रक्ट केला जातो. त्याचे डिटेल्स आपण पुढं पाहतो. त्यानंतर इनलेट पाईप जॉईनिंग इनलेट चेंबर. नेक्स्ट आहे जॅकवेल. त्यानंतर इंजिन हाऊस ऑर पंप हाऊस. देन रायझिंग मेन. त्यानंतर डिलिव्हरी चेंबर. आणखीन वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. तर हे इतके कंपोनंट पार्ट्स आपल्या लिफ्ट इरिगेशन स्कीमसाठी. कंपोनंट पार्ट्स ऑफ लिफ्ट इरिगेशन. तर इथं स्केचमध्ये आपल्याला कंपोनंट पार्ट्स पाहता येतील. ते बऱ्याच वेळा हे पेपरला पण स्केच विचारतात. तर हे रिव्हर आहे. ते रिव्हरची जी लोअर वॉटर लेवल जाईल त्याचवेळी इथं आपण इनलेट चॅनेल काढणार. इनलेट चॅनेलच्या इथं रिव्हर बेडमध्ये आपण इनटेक चेंबर कन्स्ट्रक्ट करतो आहे. हे इनटेक चेंबरमध्ये रिव्हर बेड किंवा रिव्हरमधील पाणी इनटेक चेंबरमध्ये येईल. आता ह्या इनटेक चेंबर आणखीन हे जॅकवेल आहे. बरोबर, हे जॅकवेल आहे. तर ह्या इनटेक चेंबरमधून अशी पाईपलाईन टाकली जाते. बरोबर, बाय ग्रॅव्हिटी ह्या जॅकवेलमध्ये पाणी येईल. हे रिव्हरमधील पाणी इनलेट चेंबर, आणखीन ही पाईपलाईन टाकलेली असते त्याला इनलेट पाईप म्हणतो आपण. हे जॅकवेलमध्ये पाणी. तर हे जॅकवेलमध्ये आलेलं पाणी इथं हे जॅकवेल आहे. हे जॅकवेल शक्यतो असं सर्क्युलर बांधलं जातं कारण सर्क्युलर स्ट्रक्चर हे पाण्याच्या प्रवाहाला रेजिस्ट चांगल्या प्रकारे करतं. इथं आलेलं हे पाणी या जॅकवेलची हाईट किंवा इथं जे पंप हाऊस आहे त्या पंप हाऊसची फ्लोअर लेवल ही हायेस्ट फ्लोअर लेवलच्या वरती किमान 1 मीटरवरती ठेवलेलं असतं. बरोबर, हायेस्ट फ्लोअर लेवलच्या वरती 1 मीटरवरती ही पंप हाऊसची लेवल ठेवलेली असते आणि इथं पंप इन्स्टॉल केले जातात. बरोबर, तर इथं पंप इन्स्टॉल केलं तर ह्या पंपाची शाफ्ट पूर्ण असा खालीपर्यंत असतो. पंप स्टार्ट केल्यानंतर ही इथून पाणी लिफ्ट होतं आणि मग या पंप हाऊसपासून तुमची रायझिंग मेन पाईपलाईन चालू होते. मग ही रायझिंग मेन जाईल. तर रायझिंग मेनपासून इथं तर डिलिव्हरी चेंबरमध्ये पाणी जाईल आणि इथून लो एरियाला जो एरिया असेल तिथं पाणी बाय ग्रॅव्हिटी शेतीला दिलं जातं. आणखीन याच्यासुद्धा वरती उंचावर किंवा हायर लेवलवर जो एरिया असेल त्यासाठी परत इथं छोटं पंप हाऊस बांधून
इथून परत तुमची रायझिंग मेन स्टार्ट होईल. आणखीन हे मेन डिलिव्हरी चेंबरमध्ये पाणी येईल. आणखीन इथे जो काही एरिया असेल त्या एरियाला अशा सायफन्स म्हणतो किंवा ग्रॅव्हिटी लाईन्स टाकून शेतीला पाणी दिलं जातं. हे कॉम्पोनंट पार्ट्स ऑफ लिफ्ट इरिगेशन. याच्यामध्ये पहिला आपण हा इनलेट चॅनेल, इनलेट चेंबर, त्यानंतर इनलेट पाईप, जॅकवेल, रायझिंग मेन, त्यानंतर है संपवेल, पंप हाऊस, परत रायझिंग मेन, आणखी मेन डिलिव्हरी चेंबर, त्यानंतर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. अशा प्रकारचे हे कॉम्पोनंट पार्ट्स आहेत. त्याची ही स्केच आपल्याला this is also next sketch of lift irrigation. You can see this is river. मिनिमम वॉटर लेवल दाखवलेलं आहे. त्याच्या मिनिमम वॉटर लेवलच्या इथं आहे आपलं इनलेट चेंबर किंवा इनलेट वेल. तर इनलेट वेलपासून ही इनलेट पाईप आली जॅकवेलमध्ये. ही इनलेट पाईप, ह्या जॅकवेलला असं सक्शन पाईप असते, बरोबर. ही जॅकवेल आहे. हायेस्ट फ्लोअर लेवलवरतीच्या वरती 1 मीटर फ्लोअर लेवल असेल पंप हाऊसची. हा सेंट्रिफ्युगल पंप इथे इन्स्टॉल केलेला आहे. आणि इथून मग ही रायझिंग मेन तुमची पाईपलाईन चालू होती, बरोबर. हा इथं परत सेंट्रिफ्युगल पंप बसवला असेल किंवा मेन डिलिव्हरी चेंबर नाही, किंवा याला संपवेल म्हणतो आपण, संपवेल आणि पंप हाऊस, बरोबर. इथं साधारण असं काहीतरी संपवेल असतं आणि या संपवेलला जोडून इथं हे तुमचं पंप हाऊस असतं. पाणी येणारं संपवेलमध्ये येईल आणि इथून काही डिस्ट्रीब्युशन लाईन्स काढल्या जातात. जो लो एरिया असेल त्याला पाणी दिलं जातं आणि जादा होणारं पाणी इथून त्या पंपासमधून लिफ्ट करून हायर लेवलला वरती जातं. तिथं मग मेन डिलिव्हरी चेंबर बांधलेला असतो आणि तिथं परत डिस्ट्रीब्युशन सिस्टीम्सच्या सायफन किंवा ग्रॅव्हिटी मीन्स टाकल्या जातात आणि त्या एरियाला ते चेंबर बांधून ह्या एरियाला पाणी दिलं जातं, इकडच्या एरियाला चेंबर बांधून असं पाणी दिलं जातं. अशा प्रकारे हे स्केच आहे. कॉम्पोनंट पार्ट्स आपल्याला सगळे याच्यामध्ये. इन दिस स्केच यू कॅन सी इनलेट चेंबर. अशा प्रकारे RCC किंवा स्टोन मेस्टनमध्ये सर्क्युलर इनलेट चेंबर केलेला असतो. याच्या डाऊनस्ट्रीम साईडला अशी MS जाळी बसवली असते की पाण्याबरोबर वाहत येणारे काही फ्लोटिंग मेटल्स म्हणून आत पाईपमध्ये जाऊन पाईप चोकअप होऊ नये याच्यासाठी अशा प्रकारची जाळी बसवलेली असते. याच्यावरती जो स्लॅब आहे ह्या स्लॅबवरती एक ओपनिंग ठेवलं असतं, मॅनहोल टाईप, आपल्याला क्लिनिंगसाठी आतमध्ये उतरता येईल अशा अर्थानं. ते इनलेट चेंबर नदीमध्ये रिव्हर बेडमध्ये बांधलं जातं आणि या इनलेट चेंबरपासून इकडं इनलेट पाईप टाकलेली. In this sketch you can see here इनलेट चेंबर आणि इकडं आहे जॅकवेल. तर ह्या जॅकवेलची जी डेप्थ आहे ती आपल्या रिव्हर बेड इतकी किंवा त्याच्यापेक्षा थोडी जादाच खोलपर्यंत असते जॅकवेलची डेप्थ. तर ह्या इनलेट चेंबरपासून ह्या जॅकवेलमध्ये अशी इनलेट पाईप टाकलेली असते. तर बाय ग्रॅव्हिटी या पाईपमधून नदीमधील पाणी या जॅकवेलमध्ये येईल, बरोबर. अशा प्रकारचे RCC पाईप टाकलेले असतं, त्यालाच म्हणणार आपण इनलेट पाईप. साधारण ही 450 mm पेक्षा जास्त डायमीटर ह्या पाईपचा असतो. पण काही येणारा थोडासा गाळ असेल किंवा फ्लोटिंग मटेरियल त्याच्यामध्ये अडकणार नाही. हा स्लोपसुद्धा व्यवस्थित मेंटेन केलेला असतो की जेणेकरून पाण्याबरोबर वाहत येणारा गाळ असेल तो डायरेक्ट जॅकवेलमध्ये येईल. कारण आपण जॅकवेलमधून गाळ काढता येतो, पण या पाईपमध्ये अडकलेला गाळ काढणं फार कठीण आहे. पाईप चोकअप होऊ नये याच्यासाठी बऱ्यापैकी स्लोप याला दिलेला असतो. अशा प्रकारे इनलेट पाईप. नेक्स्ट कॉम्पोनंट ऑफ लिफ्ट इरिगेशन दॅट इज जॅकवेल. तर इथं स्केचमध्ये बघू शकता तुम्ही हे स्टोन मेशनरीमध्ये जॅकवेल बांधलेला आहे. या जॅकवेलची डेप्थ मी अगोदर स्लाईडमध्ये सांगितलं त्या पद्धतीनं रिव्हर बेडपेक्षा खाली खोलपर्यंत असते. आणखीन याला प्रत्येक 3 मीटरला RCC रिंग असते. आता ह्या जी फ्लोअर लेवल आहे ह्या जॅकवेलची हायेस्ट फ्लड लेवलपेक्षा किमान 1 मीटर उंचीवरती असते. हायेस्ट फ्लड लेवलपेक्षा
की जेणेकरून कितीही जास्त पूर आला तर हे या फ्लोअर लेवलच्या वरती इथं आपण पंप्स असतात, त्यानंतर पॅनल बोर्ड असतो, कंट्रोल बोर्ड असतो, इलेक्ट्रिक कनेक्शन्स असतात, ही पाण्यामध्ये बुडणार नाही हायर फ्लड असेल त्यावेळी. त्यासाठी हायर फ्लड लेवलच्या वरती 1 मीटरवरती इथली पंपाची फ्लोअर लेवल ठेवलेली असते. आणि त्यामध्ये त्याच्या आतमध्ये व्हर्टिकल टर्बाईन पंप्स असतात, त्याचा शाफ्ट खालपर्यंत असतो. नंतर इथं हा गॅन्ट्री गर्डर आहे, आपल्याला पंप्स आत बाहेर घेता येतील, मेंटेनन्सला बाहेर काढता यासाठी. त्या प्रकारे हा जे RCC स्ट्रक्चर किंवा स्टोन मेस्टनमध्ये केलं जातं त्याला आपण जॅकवेल म्हणणार. त्याच्याजवळच इथं हा ट्रान्सफॉर्मर आहे, इलेक्ट्रिक सप्लाय. या स्केचमध्ये तुम्ही पाहू शकता त्याला हा छोटा टॉवर आहे. ज्यावेळी छोटी लिफ्ट इरिगेशन स्कीम असेल त्यावेळी जॅकवेल बांधणं ते इकॉनॉमिकल होत नाही. त्या केसमध्ये अशा प्रकार छोटा टॉवर बांधलेला असतो. आणखीन त्या टॉवरच्या इथं बेस प्लेट वगैरे ठेवून इथं पंप्स इन्स्टॉल केले जातात. तर इथून ही तुमची सक्शन पाईप नदीमध्ये जाईल, आणखी रायझिंग मेन ही इकडं जाईल. आणखी ह्या टॉवरमध्ये इथं ओपनिंग ठेवलेलं आहे बघा. ह्या ओपनिंगमधून हे पंप्स पावसाळ्याच्या सुरुवातीला इथं वरती घेतले जातात आणि आतमध्ये ठेवले जातात पावसाळ्यामध्ये, बरोबर. पावसाळा संपल्यानंतर परत हे पंप्स खाली घेऊन इथं बसवले जातात, आणखीन पाणी लिफ्ट केलं जातं. हे छोट्या स्कीमसाठी असा टॉवर बांधला. इन दिस केस यू कॅन सी हिअर प्रेशर रिलीफ वॉल अँड एअर वॉल. तर ह्या जॅकवेलच्या पुढं जेव्हा तुमची रायझिंग मेन सुरू होते तर इथं हा प्रेशर रिलीफ वॉल बसवला जातो. ह्या वॉलला म्हणायचं प्रेशर रिलीफ वॉल. ज्यावेळी अचानक विद्युत पुरवठा बंद होतो त्यावेळी हे पंप्स बंद होतात आणि ती रायझिंग मेनमधील जे पाणी आहे ते जोरात बॅक पाठीमागे येतं. त्या केसला हा प्रेशर रिलीफ वॉल ऑपरेट होऊन इथून पाणी बाहेर जातं आणि प्रेशर लाईनवरती येणार हे कमी केलं जातं. त्यासाठी हा प्रेशर रिलीफ वॉल वापरला आहे. आणि इथं बघता हा एअर वॉल आहे, बरोबर. पाण्याबरोबर पाईपमध्ये असणारी एअर इथून बाहेर जाईल, आणखीन पाणी पुरवठा व्यवस्थित सुरू राहील. त्याच्यासाठी हा एअर वॉल आणखी प्रेशर रिलीफ असतात. त्याच्या पाठीमागे इथं जर तुम्ही बघितलं ही स्लुईस वॉल आहे, हा कंट्रोल करण्यासाठी स्लुईस वॉल्स. अशा प्रकारचे वॉल्स पण जॅकवेल किंवा टॉवरच्या अगोदरच्या स्लाईडमध्ये आपण जसं पाहिलं छोटा टॉवर ज्यावेळी जॅकवेल नसेल त्यावेळी त्या टॉवरच्या इथं ही बेस प्लेट दिसते बघा. इथं मोटर पंप बसवला जातो, मोटर पंप बसवला जातो आणि इकडच्या बाजूला तुमची सक्शन असेल आणि ही रायझिंग मेन इथून स्टार्ट होते. नॉन रिटर्न वॉल इथं बसवलेला आहे, पाणी बॅक येत नाही. त्याचप्रमाणे ही स्लुईस वॉल्स आहेत, तर ही स्लुईस वॉल बस. तर आपण जॅकवेलपासून रायझिंग मेन स्टार्ट होते तर ही रायझिंग मेनची हाईट, पंपाची हाईट, किती हाईटपर्यंत पंप जॅकवेलमधील पाणी लिफ्ट करतात त्याला काहीतरी लिमिट असतं. तर एक 50 मीटरपर्यंतचे साधारण पंप डिझाईन असतात. त्यापेक्षा हाईट जास्त असेल तर मग तिथं आपल्याला पाईप कट करून डिलिव्हरी चेंबर छोटा बांधून तिथून जो एरिया लो एरिया असेल त्याला पाणी दिलं जातं आणि तिथून हायर लेवलवर जो एरिया असेल तिथं परत छोटं संपवेल आणि पंप हाऊस बांधून परत मोटर बसवून पंप पाणी लिफ्ट केलं जातं. तर अशा प्रकारे हा संपवेल आणि पंप हाऊस आहे. हा संपवेल आहे. नदीकडून येणारं पाणी ह्या संपवेलमध्ये इथं येतं, बरोबर. ह्या संपवेलमध्ये पाणी येईल. तर ह्या संपवेलच्या लेवलपेक्षा लोअर लेवलवर जो एरिया असेल त्याला ह्या गेटमधून पाणी इकडं सायफन किंवा ग्रॅव्हिटीनं पाणी शेतीला दिलं जातं. तसंच इकडून ह्या गेटमधून पाणी इकडं शेतीला दिलं जातं. जो हायर लेवलवर एरिया असेल त्याच्यासाठी इथून परत ही सक्शन पाईप बसवलेली आहे आणि इकडं पंप हाऊसमध्ये परत मोटर बसवून पाणी लिफ्ट केलं जातं. तर याला आपण म्हणणार सेम हे संपवेल. आणखीन इकडचं आहे पंप हाऊस. आपण संपवेल आणि पंप हाऊसचा भाग आहे, बरोबर. इकडं आहे हे संपवेल आणि हा आहे पंप हाऊस. इथं आतमध्ये मोटर बसून परत ही रायझिंग मेननं पाणी हायर लेवलवर नेलेलं आहे.
हा संपेल आणि पंप हाऊसचा लांबून घेतला. हा पंप हाऊसचा आतील भाग आहे. जसं संपेलमध्ये येणारे पाईप, इथं हा पंप आहे, त्याला जोडणी इकडं मोटर आहे, हा पंप आहे, परत पुढं इथं नॉन रिटर वॉल, आणखी स्लुईस वॉल आणि ही तुमची रायझिंग मेन चालू होते. हा पंप हाऊसचा आतील भाग आहे. त्याच्या या साईडला इकडं पॅनल, कंट्रोल पॅनल बोर्ड असतो. तर फोटोमध्ये तो नाही, इथं कंट्रोल पॅनल बोर्ड असतो, स्टार्ट, मोटर स्टार्ट करणे, बंद करणे त्यासाठी. हा पंप हाऊस आणि चा आतील भाग, इथं मोटर आणखी पंप. डिस्ट्रीब्युशन चेंबर, प्रत्येक 25 ते 30 एकरला असा छोटा डिस्ट्रीब्युशन चेंबर बांधला जातो आणि ह्या गेटमधून पाणी बाय ओपन चॅनेल हे शेतीला दिलं जातं. याला आपण म्हणणार डिस्ट्रीब्युशन. लिफ्टिंग ऑफ वॉटर फ्रॉम कॅनॉल. इन दिस केस source of water is canal and water is lifted through pumps to the required elevation and then allowed to flow in fields through gravity. Lifting of water from well. When the source is well, then lift irrigation scheme is called as well irrigation. The components of well irrigation system are well, lifting device. लिफ्टिंग डिवाइस तुमची इलेक्ट्रिक मोटर पंप असेल किंवा काही विहिरीवर इंजिन पण बसवतात, डिझेल इंजिन. देन डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. we can study the function of each component part of lift irrigation. Intake chamber किंवा channel. Intake channel is constructed for diverting flow of water to inlet chamber. Inlet chamber, it avoids silts and debris to enter into जॅकवेल. जॅकवेलमध्ये डेब्रिज किंवा सिल्ट येणार नाही, त्यासाठी इंटेक चेंबर असतो. जॅकवेल, इट इज प्रोव्हाइडेड टू फॅसिलिटेट लोकेशन ऑफ इंजिन हाऊस अबव द हायर फ्लड लेवल अँड अलोज पंपिंग ड्युरिंग फ्लड्स. इनलेट पाईप टू कन्वे वॉटर फ्रॉम इनलेट चेंबर टू जॅकवेल अँड इनलेट पाईप इज प्रोव्हाइडेड विथ प्रॉपर ग्रेडियंट. इंजिन हाऊस, इट इज स्मॉल स्टोरेज रूम which is accommodate the engine or pumps to be installed. Rising main, it is a delivery pipe which transmits water from well to delivery chamber. The delivery chamber, the water from rising main is collected in delivery chamber and then it is allowed to flow in field detach. Next, water distribution system, it is the system which distribute water from delivery chamber to field channels. In the pumping machinery, the design of pump should be according to the need. Generally, 3 pumps are installed for design discharge. Economy, it is not economical as cost in lifting water is more as compared to recovery from cultivator, but it is used to develop solid economic condition and used where no other source of irrigation. The selection of pumps. तर पंपचे टाईप्स असतात. ॲक्सियल फ्लो पंप असतो, त्यानंतर सेंट्रीफ्युगल पंप्स, रेसिप्रोकेटिंग पंप्स, आणखी व्हर्टिकल टर्बाईन पंप्स. तर जॅक्वेलमध्ये शक्यतो व्हर्टिकल टर्बाईन पंप बसवले असतात, पण सेकंड स्टेजला आपले सेंट्रीफ्युगल पंप्स असतात. आपल्या एरियामध्ये हे मॅक्झिमम 2च टाईपचे पंप वापरले जातात. पण सिलेक्शन ऑफ पंप डिपेंड्स अपॉन हे पंप कोणत्या टाईपचं सिलेक्ट करायचं ते कशावर अवलंबून आहे. तर टोटल लिफ्ट, आपण पाणी किती हाईटला लिफ्ट करणार किंवा किती लिफ्ट करणार त्याच्यावरती अवलंबून. दुसरं स्पीड ऑफ पंप, पंपाचं स्पीड काय आहे, RPM, रिव्होल्युशन्स पर मिनिट, पंपाची किती आहे त्यावरून कुठल्या टाईपचा पंप सिलेक्ट करायचा आहे. कॉस्ट ऑफ युनिट पॉवर, एक पंपाची कॉस्ट किती आहे त्याच्यावरती. मंथली डिमांड आपल्याला किती आहे, नंतर टेम्परेचर त्या एरियामध्ये किती आहे, मॅक्झिमम डिस्चार्ज आपल्याला किती लागेल आणि तो पंप देईल काय ह्याचा स्टडी केला जातो. वॉटर सरफेस लेवल डिफरन्स, त्याची इनटेक आणि डिस्चार्ज यामध्ये लेवल डिफरन्स किती आहे त्याच्यावरून पंपाचं सिलेक्शन केलं जातं. नंतर परमिशिबल सक्शन, त्या पंपाचं सक्शन हेड किती आहे आणि आपलं जागेवरचं सक्शन हेड किती आहे याच्यावरून पण पंपाची सिलेक्शन केलं जातं. त्यानंतर टोटल हेड, सक्शनपासून डिलिव्हरी चेंबरपर्यंतची व्हर्टिकल हाईट प्लस फ्रिक्शनल लॉसेस, मायनर लॉसेसपासून
ते टोटल हेड किती आहे आणि त्या हेडला काम करणारा पंप पाहिजे. त्यांची क्वालिटी ऑफ वॉटर आणि सेडिमेंट कंटेंट, किती सेडिमेंट कंटेंट पाण्यामध्ये आहे, प्युअर पाणी आहे का सेडिमेंट आहे, त्याप्रमाणे पंपाच सिलेक्शन. इरिगेशन डिपार्टमेंट स्टँडर्ड डिझाईन अँड स्पेसिफिकेशन डिझाईन क्रायटेरिया. इरिगेशन स्कीम डिझाईन करत असताना कोणता डिझाईन क्रायटेरिया वापरला जातो तो इन शॉर्टमध्ये आपण पाहणार. द सोर्स ऑफ वॉटर सप्लाय शुड बी रिलायबल अँड डिपेंडेबल. जो पाण्याचा सोर्स आपण सिलेक्ट करतो तो रिलायबल असायला पाहिजे. सुटेबल साईट फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ इंटेक वेल शुड बी अवेलेबल इन द रिव्हर बेड. रिव्हर बेडमध्ये आपल्याला इंटेक वेल कन्स्ट्रक्ट करण्यासाठी सुटेबल साईट पाहिजे. Necessary arrangement should be made to prevent the entry of floating matter and silt into the well. त्या वेलमध्ये फ्लोटिंग मटेरियल येणार नाही याच्यासाठी नेसेसरी अरेंजमेंट केली पाहिजे. जसं आपण जॅकवेलला आपल्या अगोदरच्या स्लाईडमध्ये पाहिलं होतं, MS जाळी लावली होती. चौथा आहे इवन इन द ड्राय ऑर लेस सीझन देअर शुड बी सफिशियंट अमाऊंट ऑफ वॉटर एंटरिंग इन टू द इंटेक वेल. यावेळी मे महिन्यामध्ये नदीमध्ये पाणी कमी असतं, त्यावेळी जास्तीत जास्त पाणी इंटेक वेलमध्ये येईल अशा प्रकारची साईट आपण इंटेक वेलची सिलेक्ट करायची असते. नन लेवल ऑफ इनलेट पाईप कन्वेईंग वॉटर फ्रॉम इंटेक वेल टू जॅकवेल शुड बी अबव द सिल्ट लेवल इन द इंटेक वेल. तर इंटेक वेलमधून जॅकवेलमध्ये जे आपण इनलेट पाईप टाकतो ती पाईप इनलेट पाईपचा बॉटम हा सिल्ट लेवलच्या वरती इंटेक चेंबरमध्ये असायला पाहिजे. नेक्स्ट, द डायमीटर ऑफ इनलेट पाईप शुड बी सफिशियंटली लार्ज. जो इनलेट पाईप आहे त्याचा डायमीटर हा जास्त पाहिजे, बरोबर, ग्रेटर दॅन 450 mm टू अवॉइड चोकिंग ऑफ द पाईप ड्यू टू सिल्ट इट्सेट्रा. तर ही इनलेट पाईप आहे ही चोकअप होणार नाही याच्यासाठी तिचा डायमीटर जास्त असला पाहिजे. म्हणजे जॅकवेल शुड बी इन्स्टॉल ॲट सच अ प्लेस दॅट अंडर नो सर्कमस्टन्सेस इट इज फ्लड by the water. That is, this weir should be located in such that its top is above the highest flood level of river. The highest flood level पेक्षा जॅकवेलचा पंपाऊटची फ्लोअर ही 1 मीटरनं जादा असते, मी यापूर्वी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे मिनिमम डिझाईन. नेक्स्ट फ्यू पॉईंट्स. There should be continued access to the jackwell throughout the year. जॅकवेलची साईट आपण अशी पाहिजे की थ्रू आउट इयर आपल्याला तिथं जाता आलं पाहिजे. नेक्स्ट, इट शुड बी पॉसिबल टू इन्स्टॉल पंपिंग युनिट ऑन द टॉप ऑफ जॅकवेल विदाउट डिफिकल्टी. जे पंपिंग युनिट जे पंप्स आहेत ते जॅकवेलमध्ये आपल्याला इन्स्टॉल करता येतील कोणत्याही डिफिकल्टीशिवाय. म्हणजे ॲप्रोच रोड पाहिजे जॅकवेलपर्यंत जाण्यासाठी, आणखी पंप इन्स्टॉलेशनला अडचण येणार नाही अशी साईट पाहिजे. नेक्स्ट, स्क्वेअर शेप पंपिंग युनिट शुड बी प्रिपेअर्ड टू द सर्क्युलर वन. जे पंपिंग युनिट आहे हे सर्क्युलर शक्यतो घ्यायचं. द टोटल ग्रॉस हेड H विल इक्वल टू द डिफरन्स इन लेवल. ही हाईट ग्रॉस हेड काढलं जातं. देन स्टॅटिक सक्शन हेड युजली व्हेरीज फ्रॉम 3 to 4 मीटर and the total suction head is to be limited 8 मीटर. सक्शन हेड जे आहे हे 3 ते 4 मीटर पाहिजे, जास्तीत जास्त 8 मीटरपेक्षा जास्त असू नये. द डिलिव्हरी एंड ऑफ द पाईप शुड बी सुटेबल कनेक्टेड टू द रायझिंग मेन बाय 1 or more जंक्शन्स. ते जंक्शन बॉक्स करून हे डिलिव्हरी पाईप्स 3 पंपांचे एकत्र केल्या जातात. द प्रॉपर अरेंजमेंट ऑफ स्लुईस अँड रिफ्लक्स वॉल्स इज टू बी रेग्युलेट the discharge and to avoid removal of water from the main rising main. तर रायझिंग मेनमधून पाणी जाणार नाही याच्यासाठी स्लुईस वॉल आणि रिफ्लेक्स वॉल्स बसवले जातात. द अप्रोप्रिएट साईज डायमीटर ऑफ रायझिंग मेन शुड बी सिलेक्टेड फॉर गिवन डिस्चार्ज. जो आपला डिझाईन डिस्चार्ज आहे त्यासाठी अप्रोप्रिएट डायमीटर ऑफ रायझिंग मेन शुड बी कॅल्क्युलेटेड. द टाईप ऑफ पाईप ऑफ रिक्वायर्ड थिकनेस. जी रायझिंग मेनसाठी आपण पाईप वापरणार ती रिक्वायर्ड थिकनेसची पाहिजे.
बरं PVC असेल तर PVC पाईपमध्ये क्लास असतात 4 kg पाईप 6 kg 8 kg किंवा RCC असेल तर P1 क्लास P2 क्लास P3 क्लास प्रिस्ट्रेस 4 kg प्रिस्ट्रेस 8 kg प्रिस्ट्रेस 10 kg अशा प्रकारचे पाईपचा क्लास असतो तर तो प्रॉपर क्लासची पाईप प्रॉपर ठिकाणी वापरली पाहिजे. युजली द रायझिंग मेन इज ब्युरिड अंडरग्राउंड विथ प्रॉपर कवर. जी RCC पाईप असेल किंवा जी रायझिंग मेन असेल जी जमिनीमध्ये पुरली जाते तर त्याच्यावरती जो कवर आहे हे मिनिमम 3 फुटाचा कवर पाहिजे. ही शेती करत असताना ती पाईप शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरला लागणार नाही याची काळजी घेतली जाते. द वॉटर फ्रॉम द डिलिव्हरी चेंबर शुड फ्लो इन टू द डिस्ट्रीब्युशन सिस्टीम बाय ग्रॅव्हिटी. तर डिलिव्हरी चेंबरमधून डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये पाईप ही ग्रॅव्हिटीनं नेली जाते. नेक्स्ट पॉईंट त्याची रुरल वॉटर सप्लाय. ते ग्रामीण भागासाठी पिण्यासाठी जे पाणी आपण देतो त्यालाच आपण रुरल वॉटर सप्लाय म्हणतो. द रुरल वॉटर सप्लाय means a system to supply water required for various purposes in villages for domestic purpose, public purpose, fire fighting purpose and other purpose. तर ग्रामीण भागामध्ये जे घरगुती वापरासाठी किंवा पब्लिकसाठी जे आपण पाणी सप्लाय करतो त्याला म्हणायचं रुरल वॉटर सप्लाय सिस्टीम. तर वॉटर सप्लाय टू सच रुरल कम्युनिटीज कॅन बी सोर्स फ्रॉम रेन वॉटर, groundwater, spring, ponds, lakes, river. For all these sources, the main source of water is rainwater. तर विहिरीतून किंवा नदीतून तलावातून झऱ्याचं पाणी आपण सप्लाय करतो तर या सर्वांसाठी लागणारा मेन सोर्स ऑफ वॉटर दॅट इज रेन वॉटर. In source of water, the most common source of water in village is river, reservoir, lake and groundwater. महत्त्वाचा मेन सोर्स खेड्यामध्ये जो पाण्याचा असतो तो रिव्हर असतो. रिव्हर नसेल तर तलाव किंवा एखादा रिझर्वायर छोटासा किंवा ग्राउंड वॉटर विहीर वगैरे असेल तर. The source selected that the water available in it should not require any treatment to meet physical, chemical and biological requirements of drinking water. तर पाण्याचा सोर्स आपण जो असा सिलेक्ट करणार की त्या सोर्सला जास्तीत जास्त ट्रीटमेंट द्यावी लागणार नाही. पाणी स्वच्छ असेल, चांगलं असेल, त्यामध्ये केमिकल असणार नाहीत किंवा बायोलॉजिकल रिक्वायरमेंट्सच्या दृष्टीनं योग्य असेल असं सोर्स आपण सिलेक्ट करा. द स्प्रिंग अँड वेल्स आर कन्सिडर ॲज अ सोर्स ऑफ गुड क्वालिटी वॉटर. म्हणजे जो झऱ्याच पाणी असेल किंवा विहिरीचं पाणी हे शक्यतो पोल्यूट होत नाही आणखी हा चांगला सोर्स आहे. द क्वालिटी ऑफ वॉटर फ्रॉम द रिव्हर शुड बी टेस्टेड इन लॅबॉरेटरी टू डिसाईड द टाईप ऑफ ट्रीटमेंट ऑफ वॉटर. जे रिव्हर सोर्स असेल तर हे पाणी लॅबॉरेटरीमध्ये टेस्ट केलं जातं आणि कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट देणं त्या पाण्याला साठी गरजेचं आहे हे पाहिलं जातं. तर सोर्स ऑफ वॉटर हा सिलेक्ट करताना ही प्रिकॉशन्स आपण घेतली पाहिजे की मिनिमम ट्रीटमेंटमध्ये पाणी कसं देता येईल. देन लो कॉस्ट ट्रीटमेंट. वॉटर फ्रॉम सोर्स शॅल बी स्क्रीन्ड टू रिमूव्ह फ्लोटिंग मटेरियल. जे पाणी आपण घेणार ते स्क्रीन्ड केलं जातं फ्लोटिंग मटेरियल काढण्यासाठी. वॉटर शॅल बी मिक्स्ड विथ कोॲग्युलंट्स टू रिमूव्ह कोलायडल इम्प्युरिटीज. ॲलम केक कॅन बी डिस्ट्रीब्युटेड टू ऑल पीपल ऑफ विलेजेस. खेड्यातील लोकांना सर्वांना ॲलम केक दिला जातो. बॅक्टेरिया अँड जर्म्स कॅन बी रिमूव्ड फ्रॉम वॉटर बाय युजिंग क्लोरीन. A small treatment plant can be designed to fulfill the domestic demand of water for rural areas. Protection of borehole source of water. जे बोरवेल्स असतील त्याचं प्रोटेक्शन कोणत्या पद्धतीने केलं जातं ते पाहतो. The boreholes dug for tapping underground source of water shall be covered with iron mesh so that no foreign matters fall in it.
तर आयर्न मेश बोरवेलवरती बसवली जाते. देर शॅल नॉट बी एनी कंटॅमिनेशन ऑफ बोरवेल वॉटर विथ सरफेस ड्रेनेज वॉटर. सरफेस ड्रेनेज वॉटरपासून बोरवेलचं पाणी खराब होणार नाही याची काळजी घेतली जाते. तर बोरवेल शॅल बी प्रोव्हाइडेड विथ फ्लोरिंग ऑफ टाईल्स विथ प्रॉपर स्लोप अराउंड इट. तर बोरवेलच्या अराउंड फ्लोरिंग टाईल्स बसवले जातात. The borewell shall be recharged using rainwater harvesting to increase the yield. Borewell recharge केली जाते rainwater harvesting च्या सहाय्याने. After every summer season, the flushing of borewell shall be done to remove the clogging of well screen. तर अशा प्रकारे borewell in this sketch you can see flow diagrams for rural water supply. Total 3 types of rural water supply. First, this is source, that is river, then intake well, jack well to aeration tank to coagulation, filtration, chlorination, storage and distribution. Next, if there is source, well is the source, then direct chlorination, storage and distribution. If the source is pond, then screening will be done. Next, coagulation, chlorination and distribution. So these flow diagrams are. Thank you.